एका ठिकाणी गेलो. नाव कधी पाहिली, नाव कधी देखली, अशी अनोळखी व्यक्ती आमच्या नेत्रांसमोर उभी राहिली. नाव तुमची गणना मला प्रसूत करता येते, नाव तुमची गणना मला मानवात करता येते, असं आगळं वेगळं चित्र आमच्या नेत्रांसमोर उभं राहिलं. क्षमा असावी, पण कोण आपण? वातावरणाचा ठाई ज्याचा वस्तीस्थान वज्रांग दैत्य आणि वरांगी देवी याचे पुत्र श्री व भोग अशी माझ्या दयाला संज्ञा. पाताळवनाच्या ठिकाणी वास्तव्य, सिंहमुख अशी तुमच्या देहाला संज्ञा. हे सिंहमुख पाताळवनाचा त्याग करून या माझ्या मृत्यूलोकात आणि विशेष करून या माझ्या वैदर्भ नगरीत तुमची पावले पडली, हे तू जाणू इच्छितोय आम्ही. याचा नाशिक आहे. काय? पाताळाचा त्याग केला आणि या वैदर्भ नगरीच्या ठाईला प्रवेश केला. याचा मुळाशी कारण काय असेल तर या तुझ्या वैदर्भ नगरीच्या ठाई भक्ती होते आणि त्याच भक्तीचे स्वर माझ्या कर्णपटलावरती पडले आणि तीच भक्ती बंद करण्यासाठी हा शिवमुखी पर्यंत आलेला आहे. अरे सिंहमुख, अरे भक्ती कुणी कुणाची करावी आणि भक्ती काय करावी हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न झाला. राहिली गोष्ट या माझ्या विदर्भ नगरीतील, तर हे मृत्यूलोक आहे आणि या मृत्यूलोकाची निर्मिती ही परमेश्वराची सात्विक भक्ती नवविधा प्रकारानं करण्यासाठी या मृत्यूलोकाची निर्मिती त्या विश्वाच्या विश्वनियंता परमेश्वरानं केलेली आहे. मग जिथं विश्वाच्या परमेश्वरानं या मृत्यूलोकाची निर्मिती भक्तीसाठी केली असेल, मग या भक्ती खंड तुम्ही का पाडू इच्छिता? याचाही मुळाशी कारण आहे. काय ते? कारण ज्या देवतांची भक्ती तुम्ही करतात त्याचा देवतांनी कपटाचा आदर करून आमच्या पुरांचा वध केलाय आणि याचा सूड घेण्यासाठीच आम्ही सट्ट आहोत. दानवी कुलाच्या स्वाभिमानासाठी आम्ही या विश्वाच्या ठाई घडतो. म्हणून या विश्वातून सारी भक्ती बंद करून फक्त आम्हाला दानवी साम्राज्य निर्माण करायचं आहे. हे सिंहमुख, प्रत्येकाला आपल्या कुळाचा स्वाभिमान असावा, पण स्वतःच्या कुळाचा स्वाभिमान जपत असताना दुसऱ्याच्या तत्वाला कधी कुणी डागाळण्याचा प्रयत्न करू नये आणि तो प्रयत्न ना तुम्ही करत आहात असं मला कुठेतरी वाटू लागलं. याला कारण आहे. अहो, तुमच्या पूर्वजांचा शेवट हा देवतांकरवी केला गेला. गोष्ट मान्य आहे? देवतांचं वास्तव्य ते स्वर्ग साम्राज्यात, तुम्हा दानवांचं वास्तव्य ते पाताळ भवनात आणि सांप्रत जिथं तुम्ही उभे आहात ते आहे मृत्यूलोक. वाद राहिला देव आणि दानवांचा आणि न्याय जर तुम्हाला हवा असेल तर चला स्वर्ग साम्राज्यात चला, नाग मृत्यूलोकात वितंडवाद निर्माण करू नका. माझा माघारी गेला सुद्धा असतो पण या विश्वाचा नाही. तुमचा संबंध कसा तो ऐका. या वैदर्भ नगरीच्या ठाई लागणारे ब्राह्मण हे ब्राह्मण यज्ञ करतायत आणि याच यज्ञातून साऱ्या देवतांना आहुती देत आहेत आणि याच ब्राह्मणाचं संरक्षण तुम्ही करतात आणि ते देवता त्या आहुतीच्या जोरावर प्रमाण जात आहेत आणि याच्यामुळे आमच्या पदरी अपयश पडते आणि हे अपयश आतापर्यंत आम्ही पचवलेलं आहे. आता आमची सहनशक्ती संपलेली आहे. म्हणूनच आम्ही आता प्रतिकाराला सुरुवात केलेली आहे. जिथं ब्राह्मण म्हणजे साक्षात परमेश्वराचा अंश मानला गेला आणि त्या प्रत्येक ब्राह्मणाचं संरक्षण करणं हे क्षत्रिय नात्याचं कर्तव्य याला कारण सुद्धा आहे. अहो, जिथं परमेश्वरानं सुद्धा ब्राह्मणाला अनन्य साधारण मात्र ठेवलंय. अहो, ब्राह्मण म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग होय. कारण ब्राह्मणाच्या अधीन आहे ते मंत्राधीन आहेत आणि मंत्राच्या अधीन तो परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी मंत्रोच्चाराचा जयघोष करावा लागतो आणि ते मंत्रोच्चार ब्राह्मणाच्या अधीन असल्या कारणानं ब्राह्मणाचं संरक्षण करणं आम्हा क्षात्रवंताचं कर्तव्यच आहे आणि त्या ब्राह्मणाचं संरक्षण आतापर्यंत आम्ही क्षत्रियांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे
ब्राह्मणांचं आणि शास्त्रवंतांचं एकत्रीकरण तुम्ही सांगतात, मग एक लक्षात ठेवा, तुमचं एकत्रीकरण तुम्ही करतात, यात आमचं दानवी साम्राज्य मारलं जातंय, म्हणजे आम्ही हातावर हात घेऊन बसावा की काय? एक लक्षात ठेवा, मी तेच म्हणतोय. अहो, तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी जरूर झटा, पण न्याय मागण्यासाठी जिथं तुम्ही आलात ती जागा तुमची चुकलेली आहे. आणि जिथं जागा तुमची चुकली तिथं न्याय तुम्हाला कधी मिळणार नाही. आणि तुमच्या जर धमक नसेल स्वर्ग साम्राज्याचा न्याय मागायची, तर मृत्यूकाळ हातांकडे तांडव करू नका. चालते माहिती साधा साधी